नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आंतरराष्ट्रीय कृषी जैव विविधता परिषदेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे आजपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना आजपासून भारत भेटीवर. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजपासून वाढ. नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर जिल्ह्यासाठीच्या रस्ते विकास प्रकल्पांचा काल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ. कृषी क्षेत्रातल्या समस्या सोडवण्यासाठी राज्यात लवकरच सर्वंकष कृषी धोरण तयार करणार कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर. लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बीसीसीआयचे अध्यक्ष मुराद ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांचं समितीसमोर प्रतिज्ञापत्र सादर. आणि वाढत्या प्रदूषणामुळे राजधानी दिल्लीवर धुक्याचं साम्राज्य, प्रदूषण नियंत्रणाबाबत आज उच्चस्तरीय बैठक. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. पहिल्या आंतरराष्ट्रीय कृषी जैव विविधता परिषदेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत उद्घाटन होणार आहे. 60 देशांचे तब्बल 900 प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत कृषी जैव स्रोतांच्या संरक्षणावर चर्चा होणार आहे. कृषी क्षेत्रातल्या माहितीची देवाणघेवाण तसंच जर्म प्लाझमच्या देवाणघेवाणीसाठीचं व्यासपीठ या परिषदेमुळे उपलब्ध होणार आहे. जर्म प्लाझमद्वारे नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून कमी खर्चात उत्पादन वाढ शक्य होणार आहे. इंडियन सोसायटीज ऑफ प्लांट जेनेटिक्स रिसोर्सेस अँड बायोडायव्हर्सिटी इंटरनॅशनलद्वारे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे आजपासून भारत दौऱ्यावर येत आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर युरोप बाहेरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. ब्रेक्झिटच्या पार्श्वभूमीवर भारत ब्रिटन व्यापारी आणि इतर संबंध याबाबत त्या या दौऱ्यात चर्चा करणार आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना आजपासून 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. आज संध्याकाळी नवी दिल्लीत दाखल झाल्यावर ते राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतील. या दौऱ्यात ते तंबाखू नियंत्रण या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेतही सहभागी होणार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या तंबाखू नियंत्रण या विषयावरच्या परिषदेचं भारत 1 वर्षाआड यजमानत्व करत असतो. या परिषदेत 180 देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आली. पेट्रोल लिटरमागे 89 पैसे तर डिझेल 86 पैशानं महागलं आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू झालेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रणमुक्त केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतीनुसार देशातील किमती निश्चित केल्या जात असतात. नाशिक इथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर जिल्ह्यांसाठी केंद्र शासनाकडून उपलब्ध झालेल्या 36,912 कोटी रुपयांच्या अनेक विकास कामांचा शुभारंभ काल झाला. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं केल्या जाणाऱ्या विकास कामात हा सगळ्यात मोठा प्रकल्प म्हणावा लागेल. येत्या 2 वर्षात ही सर्व कामं पूर्ण करण्यात येणार असून जितकी वाहतूक वाढेल तितकाच विकास होईल. या रस्त्यांमुळे उत्तर महाराष्ट्र प्रगतीकडे वाटचाल करेल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. त्यांनी अधिकाऱ्यांना येत्या 2 वर्षात कामं पूर्ण करण्यासंदर्भातील निर्देशही दिले. मागच्या सरकारनं रस्ते बनवले पण चुकीचं बांधकाम झालं, त्यामुळे 1.5 लाख जणांना प्राण गमवावे लागले तर 3 लाख प्रवासी जखमी झाले. आता नवीन तंत्रज्ञान वापरून कामं होतील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळावा, त्यांच्यापर्यंत शासनाच्या विविध योजना पोचवाव्यात आणि कृषी क्षेत्रातल्या समस्या कमी व्हाव्यात यासाठी लवकरच सर्वंकष कृषी धोरण तयार करण्यात येईल असं प्रतिपादन कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केलं आहे. पूर्वा कृषी दूत ग्रामसमृद्धी कृषी गौरव पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी ते काल नाशिक इथे बोलत होते. नवं धोरण लागू करताना त्यात शेतकऱ्यांच्या विचारांचं प्रतिबिंब असेल, त्यासाठी शेतीशी संबंधित विविध घटकांबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. अनुभवी शेतकऱ्यांची याबाबतची मतं मार्गदर्शक ठरू शकतील. केंद्राशी संबंधित बाबीसाठी केंद्र आग्रही भूमिका मांडण्यात येईल. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून शासन प्रयत्न करेल असंही फुंडकर यांनी यावेळी सांगितलं. कृषी वीज जोडणीबाबत प्रलंबित प्रकरणं मार्च 2017 पर्यंत पूर्ण करण्यात येतील आणि त्यानंतर मागेल त्याला वीज जोडणी देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातल्या 9 शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात आले। कार्यक्रमानंतर फुंडकर यांनी आहेरगाव इथे द्राक्ष पॅकिंग शेडला आणि ग्रामपंचायत अंतर्गत कृषी सहाय्यक कार्यालयालाही भेट दिली। मराठी उद्योजक आणि व्यावसायिकांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं मुंबईत वरळी इथल्या नेहरू प्रदर्शन केंद्रात MBX म्हणजेच मराठी बिझनेस एक्सचेंज या 2 दिवसीय उद्योजक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। काल या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। विविध विषयांवरील थेट संवाद आणि परिसंवाद या प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार आहेत। आपला नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या इच्छुकांसाठी प्रदर्शनाला येणाऱ्या गुंतवणूकदारांबरोबर संवाद साधण्याची संधीही यामध्ये मिळणार आहे। मुंबईतल्या सोमय्या मैदानावर येत्या 8 नोव्हेंबरपासून श्री व्यंकटेश्वर वैभव उत्सवाला सुरुवात होणार आहे। मुंबईत पहिल्यांदाच या उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी काल मुंबईत पत्रकारांना दिली। 12 नोव्हेंबरपर्यंत हा उत्सव सुरू राहणार असून विशेष पूजा, अस्तदलपद, पद्म आराधना, सहस्र कलश अभिषेक असे विविध कार्यक्रम होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तिरुमला क्षेत्राची प्रतिकृती इथे भाविकांसाठी उभारण्यात येणार असल्याचंही शेवाळे यावेळी म्हणाले। आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगरची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया। प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र PB मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे। अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध। सिंगापूर येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेचा पहिला दिवस 2 महाराष्ट्र कन्यांनी काल गाजवला। कोल्हापूरच्या रेश्मा माने हिनं 63 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली, तर बीडच्या सोनाली तोडकरनं 58 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं। या दोन्ही महाराष्ट्राच्या कन्यांनी मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होतंय। पालघर जिल्ह्यातल्या वाडा कुडूस इथे धागे निर्मिती करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे। रात्री 2च्या सुमाराला ही आग लागली। 1 डझनहून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र आग भीषण असल्यामुळे आग विझवायला अडचण येते। दुधिया सिंथेटिक्स असे या कंपनीचं नाव असून 10 एकर क्षेत्रात ही कंपनी विस्तारलेली आहे। जालना इथले ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख यांचा 81व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते काल नागरी सत्कार करण्यात आला। जालना इथे झालेल्या कार्यक्रमाला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते। यावेळी देशमुख यांच्यावर लिहिलेल्या भला माणूस या गौरव ग्रंथाचं प्रकाशनही करण्यात आलं। तसंच 81,000 रुपयांची थैली देऊन कृतज्ञताही व्यक्त करण्यात आली। पत्रकारितेत सकारात्मक विचार निर्माण करणं ही काळाची गरज आहे। पत्रकारिता हा धर्म आहे, त्याचा धंदा होता कामा नये असं मत उज्ज्वल निकम यांनी यावेळी व्यक्त केलं। मुंबईत फिल्मिंगो लघुपट महोत्सवाची काल सांगता झाली। लघुपटाची निर्मिती करणाऱ्या नवोदित तरुण कलाकारांनी कथेवर अधिक लक्ष केंद्रित केलं तर कलाकृती रसिकांच्या पसंतीला उतरेल असं मत फिल्मिंगो लघुपट आंतरराष्ट्रीय स्पर्धा महोत्सवाच्या परीक्षक समितीचे अध्यक्ष विनोद गणात्रा यांनी काल पारितोषिक वितरण सोहळ्यात व्यक्त केलं। यावेळी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, एशियन फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष किरण शांताराम, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, प्राध्यापक अशोक राणे, दिलीप म्हात्रे उपस्थित होते। गेले 3 दिवस मुंबईत प्रयोग मालाड या संस्थेनं आयोजित केलेल्या फिल्मिंगो आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धा महोत्सवात असलेल्या या महोत्सवात भारतीय आणि परदेशातील 167 लघुपट निर्मात्यांनी आपल्या कलाकृती सादर केल्या होत्या। स्पर्धेच्या अंतिम निकालात येलो टीन कॅन टेलिफोन या लघुचित्रपटानं बाजी मारली। गोल्डन फिल्मिंगो पुरस्कारासह उत्कृष्ट दिग्दर्शनाचं पारितोषिकही अरुणिमा शर्मा यांना मिळालं। सिल्वर फिल्मिंगो अवॉर्ड हा कट्टू कडाई या लघुचित्रपटाला मिळाला। महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या पहिल्या 5 लघुचित्रपटांना त्यांचे लघुपट प्रतिष्ठित अशा कान्स फेस्टिवल 2017 मध्ये पाठवण्याची जबाबदारी संस्था स्वीकारणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं 14व्या इंद्रधनुष्य राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक महोत्सवाला कालपासून औरंगाबाद इथे सुरुवात झाली आहे।
ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं। 9 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात 20 विद्यापीठांचे 780 कलावंत विद्यार्थी सहभागी झाले आहेत। यावेळी आमदार अतुल सावे यांच्यासह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सिद्धार्थ विनायक काणे आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय देशमुख उपस्थित होते। अशा प्रकारच्या महोत्सवातून सांस्कृतिक श्रीमंतीचं जतन होत असल्याबद्दल रजा मुराद यांनी यावेळी आनंद व्यक्त केला। रंगभूमी दिनाचं औचित्य साधत सांगली इथे काल सुप्रसिद्ध अभिनेते आणि नाटककार जयंत सावरकर यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। 11,000 रुपये रोख, गौरव पदक आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं। रंगभूमी दिनाचं औचित्य साधून प्रदीर्घ सेवा करणाऱ्या कलाकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो। यंदा पुरस्काराचं हे 51वं वर्ष होतं। यावेळी अभिनेते विघ्नेश जोशी उपस्थित होते। दरम्यान सांगली जिल्ह्यातल्या कवठे एकंद इथे एक 3 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय। गेली 35 वर्ष व्याख्यानमालेचा हा उपक्रम राबवला जातोय। विविध क्षेत्रातले तज्ज्ञ यावेळी उपस्थित राहून विविध विषयांवर विवेचन करत असतात। आशियाई चॅम्पियन्स करंडक महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतानं चीनवर 2-1 गोलनं मात करत अजिंक्यपद पटकावलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल महिला हॉकी संघाचं अभिनंदन केलंय। भारतीय हॉकीसाठी हा गौरवास्पद क्षण असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। दरम्यान राऊंड रॉबिन पद्धतीनं खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत काल झालेल्या चुरशीच्या गटवार साखळी सामन्यात भारतीय संघाला चीनकडून 3-2 असा पराभव पत्करावा लागला होता। मात्र गटात भारतानं दुसरं स्थान पटकावून या स्पर्धेच्या अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं। सर्वोच्च न्यायालयानं 21 ऑक्टोबरला दिलेल्या निर्देशानुसार बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांनी काल न्यायमूर्ती लोढा समितीसमोर स्वतंत्रपणे प्रतिज्ञापत्र सादर केलं। लोढा समितीच्या शिफारशी पूर्णपणे स्वीकारायला सदस्यांची अक्षमता हीच भूमिका ठाकूर यांनी आपल्या 7 पानांच्या प्रतिज्ञापत्रात कायम ठेवली आहे। अशा परिस्थितीत समितीनंच मार्गदर्शन करावं असं निवेदन यामध्ये करण्यात आलंय। याशिवाय विविध बैठकांमध्ये सुधारणांवर झालेल्या चर्चेचं इतिवृत्तही त्यांनी सादर केलंय। संसदेच्या सत्रामुळे समितीसमोर 9 ऑगस्टला व्यक्तिशः उपस्थित राहू न शकल्याबद्दल ठाकूर यांनी खंत व्यक्त केली आहे। प्रदूषणानं धोक्याची पातळी गाठल्यामुळे राजधानी नवी दिल्लीवर धुक्याचं साम्राज्य पसरलंय। कित्येक ठिकाणी तर सुरक्षित मर्यादेच्या 18 पट प्रदूषण झालं आहे। या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं दिल्ली सरकार आणि लगतच्या राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांची आज बैठक बोलावली आहे। राज्यपाल नजीब जंग यांनीही याबाबत आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे। येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। आंतरराष्ट्रीय कृषी जैव विविधता परिषदेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन। ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे आजपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर। श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना आजपासून भारत भेटीवर। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजपासून वाढ। नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर जिल्ह्यांसाठीच्या रस्ते विकास प्रकल्पांचा काल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ। कृषी क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी राज्यात लवकरच सर्वंकष कृषी धोरण तयार करणार कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर। लोढा समितीच्या शिफारशीच्या अंमलबजावणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांचं समितीसमोर प्रतिज्ञापत्र सादर। आणि वाढत्या प्रदूषणामुळे राजधानी नवी दिल्लीवर धुक्याचं साम्राज्य, प्रदूषण नियंत्रणाबाबत आज उच्चस्तरीय बैठक। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।